नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. स्वार्थ आणि लोभाच्या हव्यासापोटी आंधळ्या झालेल्या दुष्ट प्रवृत्तींच्या दुष्कृत्यात एखादी सेवाभावी व्यक्ती जेव्हा आडवी येते तेव्हा तिच्या नरडीचा घोट घेण्यासाठी या अपप्रवृत्ती कायम पुढे येतात आणि अशा सेवाभावी व्यक्तींना हाल हाल करून मारतात. निर्दयी, निष्ठुर आणि दगडाचं काळीज असणाऱ्या अशा अपप्रवृत्तींच्या हातात जेव्हा अशी सेवाभावी व्यक्ती लागते तेव्हा तिला मरण यातना सोसाव्या लागतात असं इतिहास सांगतो. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या बाबतीत नेमकं असंच घडलं. आज सारा महाराष्ट्र संतोष देशमुख यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रोश करतोय, रस्त्यावर उतरतोय. संतोष देशमुख देखील या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. याच न्यायाच्या मागणीसाठी संतोष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं हे अनावृत्त पत्र एकदा पहाच. माननीय मुख्यमंत्री महोदय, सप्रेम नमस्कार. मी मस्साजोगचा माजी सरपंच संतोष देशमुख बोलतोय. आज मला जाऊन 38 दिवस झाले. माझं शरीर तर केव्हाच मातीत मिसळलं गेलं, पण वेदना आजही तितक्याच होत आहेत. खूप मारलं त्यांनी, खूप मारलं. अचानक घडलेल्या अपघातात एखाद्याला आलेलं मरण आणि एखादा मरता मरत नाही म्हणून हाल हाल करून त्याला दिलं गेलेलं मरण, यात खूप फरक असतो. त्यांनी मला इतकं मारलं की मरणानंतर सरणावर जातानाही प्रचंड वेदना झाल्या. एखाद्याचा जीव कसा जातोय हे पाहतानाचा असुरी आनंद घेणारी माणसं मला मार मार मारत होती. कुणी पाईपानं फोडून काढत होतं, कुणी फायटरनं घाव घालत होतं, कुणी दांडक्यानं सोलवटून काढत होतं, कुणी रॉडनं ठोके टाकत होतं, कुणी तारा सर्वांगाला टोचत होतं, तर कुणी कोयता तलवारीचे वार करत होतं. हे सारं कमी होतं की काय म्हणून आळीपाळीनं पुढे येऊन एक एक जण छातीवर उड्या मारत होते. तोंड सुजलं होतं, डोकं फुटलं होतं, छाती फाटली होती, पाठ मोडली होती. पाणी पाजा, थोडं पाणी पाजा हो, अशी गयावया केली, हात जोडले. पण ज्यांच्या संवेदनाच हरवल्या होत्या त्यांना माझ्या वेदना काय कळणार होत्या. जो तो माझ्या मरणाची वाट पाहत होता. मी कसा मरतोय हे बघण्याची मजा लुटत होता. आता जीव गुदमरू लागला होता, श्वास कोंडू लागला होता, माझा काळ मला समोर दिसू लागला होता. तरी देखील मी जीवाच्या आकांतानं ओरडत होतो, विनवण्या करत होतो, बाबा ओ मला सोडा, मी कुणालाही तुमची नावं सांगणार नाही, माझ्या गावातल्यांना पण सांगणार नाही, आता बास करा, मारू नका. तरी सुद्धा ते मला मारतच राहिले. मुख्यमंत्री महोदय, मी तर या जगातून गेलो. आता मागं उरलंय ते उघड्यावर पडलेलं माझं कुटुंब. आई, भाऊ, पत्नी, मुलं आणि माझं गाव. मरताना या सर्वांना आठवलं. रक्ताळलेल्या डोळ्यांतून आणि अंधुकलेल्या नजरेतून सर्वांना पाहून घेतलं. आता या सर्वांचं पुढं काय होणार या विचारात क्षणभर गढून गेलो आणि डोळे मिटले गेले ते कायमचेच. कुटुंबासाठी, गावासाठी बरंच काही करायचं होतं. विकासाच्या कामासाठी खूप खूप झटायचं होतं. पण नियतीच्या मनात मात्र मला आताच न्यायचं होतं.
अर्ध्यावर डाव मोडला, संसार उघड्यावर पडला. मी पाहिलेल्या स्वप्नांवर काळाचा वरवंटा फिरला. असो, आता मात्र माझी तुम्हाला एकच विनंती आहे. मला, माझ्या कुटुंबाला न्याय द्या आणि माझ्या गावाकडे लक्ष द्या. माझी आई, भाऊ, पत्नी, मुलं यांना संरक्षण द्या. माझ्या गावाला काही कमी पडू देऊ नका. गावकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. मी, माझं कुटुंब आणि माझं गाव आता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मी तर निघून गेलो. मी काही आता परत येऊ शकणार नाही. पण या महाराष्ट्रात इथून पुढं दुसऱ्या कुणाचाही संतोष देशमुख होणार नाही. त्याच्या वाट्याला असं वेदनादायी मरण येणार नाही याची काळजी घ्या. माझी फक्त एकच मागणी आहे. मला, माझ्या कुटुंबाला न्याय द्या आणि माझ्या गावाकडे लक्ष द्या. बस इतकंच. न्यायाच्या प्रतीक्षेत संतोष देशमुख, मस्साजोग, तालुका केज, जिल्हा बीड. संतोष देशमुख यांचं ते वाक्य अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारं आहे. त्यांनी आपल्या अनावृत्त पत्रामध्ये जो काही उल्लेख केलाय, मरणानंतर सरणावरही जाताना प्रचंड वेदना झाल्या. त्यांनी इतकं मारलं की आज देखील त्या वेदना होतायत. कोणी पाईपानं फोडून काढत होतं, कोणी फायटरनं घाव घालत होतं, कोणी तारेनं सर्वांगाला टोचत होतं, तर कोणी कोयता तलवारीचे वार करत होतं. आणि हे कमी म्हणून की काय, आळीपाळीनं एक एक जण छातीवर उड्या मारत होत. ही त्यांची हे जग सोडून जाण्याच्या क्षणाची कहाणी या अनावृत्त पत्रामध्ये त्यांनी मांडली. आणि आवाहन देखील केलंय मुख्यमंत्र्यांना की पुन्हा एकदा महाराष्ट्रात दुसऱ्या कुणाचा संतोष देशमुख होणार नाही याची काळजी घ्या. टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून हे अनावृत्त पत्र प्रसारित करण्यामागचा हेतू हाच होता की संतोष देशमुख यांना काय वेदना झाल्या असतील हे जर त्यांच्याच शब्दात त्यांनीच मांडलं तर काय होईल. विधिमंडळामध्ये आपण विविध आमदारांच्या मुखामधून संतोष देशमुख यांना कसं हाल करून मारलं हे ऐकतानाच अंगावर काटा आला, अंगावर शहारे आले. पण आज संतोष देशमुखच प्रत्यक्षात सांगत असतील तर अवस्था काय असेल. एखाद्या अपघातात माणसाला आलेलं अचानक मरण आणि मरता मरत नाही म्हणून त्याला हाल करून दिलं जाणारं मरण, यातला फरक संतोष देशमुख यांनी या पत्रातून स्पष्ट केलाय. केवळ माझ्या कुटुंबालाच न्याय द्या इथपर्यंत ते सीमित नव्हते. माझ्या गावालाही न्याय द्या. जेव्हा रक्ताळलेल्या डोळ्यांतून, अंधुकलेल्या नजरेतून त्यांना शेवटच्या क्षणी कुणाला पाहावंसं वाटलं असेल तर त्यामध्ये त्यांचं कुटुंब तर होतच, पण त्या जोडीला होतं ते त्यांचं गाव. माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या, पण गावकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका अशी आर्त हाक देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना
या पत्रातून घातली. संतोष देशमुख न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत हेच या अनावृत्त पत्रातून सुचवायचं होतं. त्यांच्या वेदना आजही तितक्याच जिवंत आहेत हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं. त्यांना ज्या वेदना त्यावेळी सोसाव्या लागल्या असतील त्या मृत्यूनंतरही सोसाव्या लागल्या असं जर ते म्हणत असतील तर हे मरण काय असेल याची कल्पना देखील करवत नाही. आणि अशा व्यक्तीला जेव्हा शेवटच्या क्षणी पाण्याचा घोट प्यायचा असतो त्यावेळी त्याला पाणी सुद्धा देता आलं नाही किंवा या अपप्रवृत्ती पाणी सुद्धा पाजलं नाही, हे दुर्दैव आहे. या दुष्ट प्रवृत्तींची ही खलवृत्ती किती घातक होती, का ते कुठल्या अंमलाखाली होते हे त्यांचं तेच जाणे. पण देव करो असा मृत्यू, असं मरण, अशा मरण यातना कुणाच्या वाट्याला येऊ नयेत असं देखील संतोष देशमुखांनी म्हटलंय. महाराष्ट्रातल्या तमाम राजकारण्यांना माझी विनंती आहे, संतोष देशमुख या प्रकरणात ते स्वतः न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. नव्हे संपूर्ण महाराष्ट्र आज संतोष देशमुख यांना न्याय मिळावा याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळं संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारणाऱ्यांना कृपा करून वाचवू नका. या दुष्ट प्रवृत्तींना वेळीच ठेचा, कारण की पुन्हा एकदा अशा अपप्रवृत्ती डोकं वर काढणार नाहीत आणि कुण्या व्यक्तीचा संतोष देशमुख करणार नाहीत, हीच अपेक्षा या पत्राच्या माध्यमातून टॉप न्यूज मराठीनं व्यक्त केली आहे. तमाम महाराष्ट्र जनतेला टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून मी आवाहन करतोय की संतोष देशमुख यांना झालेल्या वेदना आजही ताज्या आहेत. त्यांच्या शरीराला वेदना झाल्या, त्यांच्या मनाला वेदना झाल्या, त्यांच्या आत्म्याला वेदना झाल्या. आपल्या तर केवळ मनाला वेदना झाल्यात आणि त्याही ताज्याच ठेवायला हव्यात. आज त्यांच्या कुटुंबावर जे काही संकट कोसळलंय ते आपल्याही कुटुंबावर कोसळलंय असं समजून त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण स्वस्थ बसता कामा नये. इथं संतोष देशमुखांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. दुष्ट प्रवृत्ती आणि अपप्रवृत्तींचा उल्लेख करून आपल्यावर झालेला अन्याय, अत्याचार त्यांनी शब्दबद्ध केला आणि तुमच्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. माझी मुख्यमंत्र्यांना देखील हात जोडून विनंती आहे, कृपया हे पत्र एकदा पहा, एकदा ऐका, एकदा वाचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला फोडा वाचा. कारण आता ही सर्वस्वी जबाबदारी फक्त तुमच्यावर येऊन ठेपली. तुम्ही प्रचंड महत् प्रयासाने यात प्रयत्न करताय. या आरोपींना पकडून त्यांच्यावर मकोका देखील लावलात. SIT, CID या तपास यंत्रणा मागे लावल्यात. इतकंच नव्हे तर ज्युडिशियल इन्क्वायरी, न्यायालयीन चौकशी देखील तुम्ही आता प्रत्यक्ष अंमलात आणलीत. ज्येष्ठ नामवंत वकील
यांची नेमणूक देखील केली. आता SIT, CID आणि ज्युडिशियल इन्क्वायरीच्या माध्यमातून या आरोपींचा असा काही हिशोब लावा की पुन्हा यांच्यासारखे आरोपी या महाराष्ट्रात उपसता कामा नयेत आणि यांच्या हातून कोणी सेवाभावी व्यक्ती अशी हाल हाल होऊन मरता कामा. संतोष देशमुखांना जेवढं त्यांचं कुटुंब प्यारं होतं तेवढंच त्यांना त्यांचं गाव देखील प्यारं होतं आणि ते म्हणून सेवाभावी वृत्तीचे सरपंच होते. आणि अशा सरपंचाचा मृत्यू इतका दुर्दैवी असू शकतो, निष्ठुर असू शकतो, निर्दयी असू शकतो, क्रूर असू शकतो, अमानुष असू शकतो. किती शब्द आणि किती शब्दांचा वापर करायचा. कारण की प्रत्यक्षात त्यांनी ज्या मरण यातना सोसल्या ना तेच सांगू शकतात. जावे त्याच्या वंशामगकडे इतकं हाल हाल करून मारतात. डोकं फुटलं, पाठ मोडली, छाती फाटली, तोंड सुजलं तरी देखील रिंगण करून मारतातच आहेत, मारतातच आहेत. बाबा हो, मला मारू नका, सोडा, मी तुमचं कुणाचंही कुणालाही नाव सांगणार नाही, गावातल्यांनाही सांगणार नाही. विनवणी केली, हात जोडले, याचना केली. पण हे निर्दयी, निष्ठुर, दगडाचं काळीज असलेले हे पाषाण हृदय संतोष देशमुखांना मारतच राहिले, मारतच राहिले. अहो, जेव्हा SITनं या आरोपींनी संतोष देशमुखांना मारण्यासाठी कोणती हत्यार शस्त्र वापरली याचा जेव्हा उल्लेख केला ना तेव्हाच अख्ख्या महाराष्ट्राच्या अंगावर काटा आला होता. कारण शस्त्र बघता क्षणी जर आपल्या अंगावर काटा येत असेल तर ती शस्त्र अंगावर पडताना काय होत असेल, काय सोसावं लागत असेल हे संतोष देशमुखांनी सोसलंय. म्हणून तर ते म्हणतायत, होय मी तर या जगातून निघून गेलो, मला माझ्या कुटुंबाला न्याय द्या. माननीय मुख्यमंत्री महोदय, मी संतोष देशमुख बोलतोय. हा टाहो जो ते त्या क्षणी फोडत असतील ना तोच टाहो शब्दबद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, जेणेकरून या शब्दातनं तरी त्यांना झालेल्या शारीरिक वेदना आपल्यापर्यंत पोचायला हव्यात, टोचायला हव्यात आणि त्यातून आपण पेटून उठायला हवं. संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी पुढे यायला हवं. त्या शस्त्रांचा केलेला उल्लेख आपण याआधी देखील ऐकलाय. त्यातली आणखी काही शस्त्र जप्त व्हायची आहेत, पण जी काही जप्त झाली आहेत ना ती शस्त्र, त्यांची नावं पुन्हा एकदा सांगतो. गॅस पाईप, 41 इंची गॅस पाईप होता आणि त्याच्या एका बाजूला करदोड्यानं एक मूठ तयार केली होती. आता विचार करा, हा जर गॅस पाईपचा ठोका अंगावर पडत असेल, पाठीवर पडत असेल तेव्हा काय होत असेल हो. तो गॅस पाईप मिळालाय, ते आरोपी देखील मिळालेत. आता हा पाईप आणि आरोपींची पाठ असं करायचं का? क्लच वायर, अहो आपल्या टू व्हीलरला आपण बघतो ती क्लच वायर कशी असते, तारेची, कडक, लोखंडीच ना ती. अहो नुसतं हातात दरी धरली, करकचून आवडली ना तरी कचत हाताला हो, वळ उठतो त्याचा. इथं तर या क्लच वायरनं त्यांच्या पाठीवर वळ उठवलेत.
आता या क्लच वायरनी म्हणजे जी सापडलेली आहे ती या आरोपींच्या अंगावर वळ उठवण्यासाठी वापरायची का? रॉड, लोखंडी रॉड, साधा सुद्धा नव्हे. अहो एक ठोका टाकला तर माणूस पाणी पाणी करतो. संपूर्ण शरीर काळं निळं पडलं होतं. दैठणा गावात जेव्हा मृतदेह संतोष देशमुखांचा सापडला होता ना, त्याचे फोटो व्हायरल झालेत. असे रॉडचे कितीतरी ठोके संतोष देशमुख यांच्या अंगावर मारण्यात आले, घालण्यात आले, टाकण्यात आले. दांडक, लाकडी दांडक. अहो एखादं लाकडी दांडक अंगावर पडलं ना, कातडी सोलवटून निघते हो. इथं तर लाकडी दांडक्यानं संतोष देशमुख यांच्या अंगावर किती किती सोलवटलेली कातडी अंगापासून वेगळी झाली असेल हा विचार सुद्धा करवत नाही. आता याच लाकडी दांडक्यानं आणि रॉडनं यांना ठोकायचं का? ही एवढी शस्त्र सापडली, अजून कोयता, धारदार कत्ती हाती लागलेली नाहीये. स्कॉर्पिओ सापडली आहे. ज्या काळ्या स्कॉर्पिओतून संतोष देशमुख यांचा तो काळ जवळ आला ना, ती काळी स्कॉर्पिओ 333, त्या सुदर्शन घुलेची स्कॉर्पिओ. 5 मोबाईल सापडलेत, ज्यातून या सगळ्यांनी कट रचून संगनमत करून संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि त्यांना मारून टाकलं. या पलीकडे सुद्धा भयानक आहे हो. अहो यांनी कट रचला ना तो आदल्या दिवशी 9 डिसेंबर या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली. पण 8 डिसेंबरलाच बीड रस्त्यावरील नांदूर फाट्याजवळ एक धाबा आहे, त्या धाब्यावर याच्यातली ही टाळकी 2-3 जमले. चाटे, घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे. या जयराम चाटेनी विष्णू चाटेला फोन लावला आणि प्लॅन सांगितला. त्याच धाब्यावर जेवता जेवता त्यांनी एकाला कायमचा अन्नापासून दूर केला आणि अख्ख्या कुटुंबाला अन्नाला लावलं. अशी परिस्थिती, अख्ख्या कुटुंबाला अन्नापासून बाजूला करून टाकला. आज त्यांच्या मुखात अन्न जाईल. एक दिवस आधी हा सगळा कट रचला गेला. सुदर्शन घुले, जयराम चाटे. अहो जेव्हा जेव्हा संतोष देशमुख यांना फिरवत होते ना हे सगळे आरोपी गाडीतून अपहरण करून, त्यानंतर त्यांच्या शोधासाठी जे PSI महाजन म्हणून आहेत ना, जे सक्तीच्या रजेवर पाठवलेत, आपण म्हणतोय असं काही नसतं, जे आहेत ना PSI महाजन, ते सुद्धा त्यांचा लोकेशन ट्रेस करत होते आणि त्यांच्या सोबत होते धनंजय देशमुख, संतोष देशमुखांचे बंधू. आणि याच वेळी विष्णू चाटे यांना त्यांनी फोन कॉल्स केले, माझा भाऊ कुठे आहे? तेव्हा विष्णू चाटे सांगायचा, पाठवतो 15 मिनिटात, पाठवतो माणसाला 15 मिनिटात. अहो 35 कॉल्स झाले आणि 36व्या कॉलला दैठणा गावाच्या त्या बॉर्डरवर, हद्दीवर संतोष देशमुखांची डेड बॉडीज पाठवून दिली. अहो किती हा क्रूरपणा. मग देतो 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 म्हणजे काय? जिवंत द्यायचा नव्हता, मेलेला माणूस द्यायचा होता. काय परिस्थिती आहे हो.
आता हे सगळे सापडले, पण अजूनही एक फरार आहे, कृष्णा आंधळे. कुठल्या बिळात जाऊन बसलाय कुणास ठाऊक. मध्ये एक अफवा उठली, आवई उठली की नाशिक मध्ये कुठे ना कुठेतरी आहे, पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं, पण त्याचे फोटो तपासून पाहिले तर तो नव्हता. आता प्रश्न हाच उरतो, आज 38वा दिवस आहे तरी अजून तो कृष्णा आंधळे सापडे ना. उद्या विष्णू चाटेची न्यायालयीन कोठडी संपत आलेली आहे. वाल्मिक कराड 22 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडीत आहे. आता हे उरलेले सगळे आरोपी एकत्र आहेत, यांना एकत्र करा, बसवा, व्हेरिफिकेशन करा, समोरासमोर इन्व्हेस्टिगेशन करा आणि त्या कृष्णा आंधळेला शोधून काढा. अहो, जेव्हा एसआयटीनं न्यायालयाकडून या संतोष देशमुखांच्या खुनाच्या कटात आरोपी असलेला, मकोका दाखल असलेला वाल्मिक कराड याचा ताबा घेण्यासाठी मकोका कोर्टात एसआयटीनं आपली भूमिका मांडली, त्यावेळी त्या बीडच्या तुरुंगाबाहेर हे नुसता धिंगाणा सुरू होता. कोणतरी त्याला भेटायला जाण्यासाठी प्रयत्न करताय, कोण काळी सफारी घेऊन फिरताय, तर बाहेरचे सगळे कराडाचे ते समर्थक वकील त्याची बाजू घेऊन मोठमोठ्यानं वाल्मिक कराड अण्णा म्हणजे देव माणूस अशा घोषणा देत आहेत. अहो, काय म्हणाला तो वकील ऐका. या वाल्मिक कराडचे समर्थक वकील, मी तर त्याला आजचा सुविचारच म्हटलंय. आजचा सुविचार, वाल्मिक कराड माणूस नाही तर एक विचार. वा वा. म्हणजे मी पहिल्यांदा तर त्या वकिलाच्या या सगळ्या मुखातून बाहेर पडलेल्या वाल्मिक वचनांना आणि वाल्मिक ओव्या ऐकून अख्खा महाराष्ट्र धन्य झाला, म्हणून मी त्याला एक दाद देतो. वा वा वकील महाशय, वा. काय वाल्मिक वचन आणि काय वाल्मिक विचार. आवाज सुविचार नाही, विचार नाही, कुविचार आहे, अविचार आहे. वाल्मिक अण्णाच्या विरोधात घोषणाबाजी केलेली, स्टंटबाजी केलेली आम्हाला बिलकुल आवडणार नाही. कोर्ट परिसरात कोणी केलं तर आम्ही खपवून घेणार नाही, या कराडच्या समर्थक वकिलांची भाषा. कुणाच्या जीवावर एवढ्या उड्या मारल्यात तुम्ही? कुणाच्या जीवावर हे बोलता सगळं? वाल्मिक अण्णा हेतुपुरस्सर आरोप होत आहेत. तो तर देव माणूस. अरे हा असा देव माणूस असतो का? असा जर देव माणूस असेल तर देव माणसाला आम्हाला कधी भेटायचंच नाही आयुष्यात. अरे राक्षस लाजतील, दानव लाजतील किंवा देव सुद्धा, अरे असा देव माणूस नसतो म्हणून आपल्या पदावरून पाय उतार होतील, अशी परिस्थिती या वाल्मिक कराडकडे बघून बघायला होती. सारा बीड जिल्हा वाल्मिक अण्णावर प्रेम करतो. वा. काय वाल्मिक कथा, काय वाल्मिक पुराण, काय वाल्मिक वचन, काय वाल्मिक ओव्या. त्यांच्या विरोधात, म्हणजे त्या वाल्मिक कराडच्या विरोधात तिथं आवाज उठवणाऱ्या, घोषणाबाजी करणाऱ्या वकिलांना सुद्धा हे कराडचे समर्थक वकील दरडावतायत. स्टंटबाजी करू नका, तुम्ही सुद्धा एक वकील आहात. कोण किती टक्केवारी घेता आम्हाला चांगलं माहिती आहे. अरे कसली भाषा. बर, तिकडे बीड मध्ये हे सगळं घडत असताना या वाल्मिक कराडचं मूळ गाव पांगरी, त्या पांगरीत काय चालू होतं? हे सगळ्या नुसत्या बायका त्या रस्त्यावर बसल्या होत्या, ठिय्या मांडून, आणि घुमत होत्या अंगात आल्यासारख्या. काही जणी तर त्यातल्या रस्त्यावर डोकं बडवून घेत होत्या. तो व्हिडिओ व्हायरल झालाय.
न्याय मागण्याची अशी पद्धत असते, अशी रीत असते. अंगात आल्यासारखं घुमायचं असतं. अहो किती आकांड तांडव आणि किती खोट्याची बाजू घेणार, किती. म्हणजे आपलं शहर आहे, आपलं गाव आहे म्हणून काहीही. या सगळ्या गोष्टींचा विचार केला ना तर सगळी जे समर्थक म्हणून त्या कराड अण्णाचे स्वतःला समजतात ना, अरे तुम्ही कुणाची बाजू घेता याचा तरी विचार करा. तुम्हाला संतोष देशमुख हे जग सोडून गेला दिसत नाही, त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं दिसत नाही, त्याच्या पोरा बाळांना आजही त्याच्या बापाची आठवण येत असेल तुम्हाला दिसत नाही, त्याच्या बायकोचं कपाळ पुसलं गेलं तुम्हाला दिसत नाही, त्याची आई अक्षरशः धाय मोकलून रडते तुम्हाला दिसत नाही, आणि त्याचा भाऊ ज्याला आपल्याच भावाला खांदा द्यावा लागला तो दिसत नाही. अहो माणूस मारणाऱ्याच्या बाजूने उभे राहताय आणि ज्यांनी माणसं मारली त्यांना तुम्ही देव माणूस म्हणताय. आमच्या अण्णाला न्याय द्या. अरे न्याय काय असतो? सगळा अन्यायच आहे तिथे. न्यायाची भाषा कराड आणि त्याच्या समर्थकांना शोभून दिसत नाही. खंडणी माझा काहीच संबंध नाही, संतोष देशमुखांची हत्या छे माझा अजिबात संबंध नाही, असं मोठ्या दिमाखात प्रतिक्रिया देऊन सीआयडीला शरण आलेला हा वाल्मिक कराड आज दोन्ही गुन्ह्यात अडकलाय, सापडलाय पुराव्या निशी. आता बोल ना तुझा संबंध नाही म्हणून. कट रस्ता ठरवता आधी. ज्या दिवशी संतोष देशमुखांचा खून झाला त्या दिवशी सुद्धा यांनी धमकी दिली होती असे सबळ पुरावे आहेत. आणि आता तर नवीनच निघालंय, या वाल्मिक कराडकडे जे मोबाईल आहेत त्यातले सिम कार्ड्स अमेरिकेतून रजिस्टर झालेत आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात त्याच्यावरून फोन कॉल्स देखील झालेत. काय कनेक्शन वाल्मिक कराड आणि अमेरिकेचं? अरे कुठे पोहोचला? तितक्यात सुरेश धस यांनी एक नवीन आरोप केलाय. हा आकाचा बाका किंवा आका कोण आहे ना, हा 5-50 लोकांना ठराविक रक्कम देत होता. अहो किती वेगवेगळे आरोप तुमच्या पुढे सादर होणार आहेत अजून आपल्या पुढे, कुणाच ठाऊक काय दडलंय. खंडणीखोराला देव माणूस म्हणत असतील तर कुठे चालले आपण? म्हणजे किती समर्थक हे सगळे अंधभक्त झालेत या कराडचे. त्या विष्णू चाटेची रवानगी लातूर तुरुंगामध्ये करण्यात आली आहे, लातूर कारागृहात करण्यात आली आहे. बीड नको म्हणतोय का? तर जीवाला धोका आहे म्हणून, बचावासाठी, सुरक्षेच्या कारणासाठी. अहो ज्यांनी संतोष देशमुखांना संपवलं त्यांचा बचाव करायला काय पुढे यायचं? उलट यांच्यापासूनच आपल्याला बचाव करावा लागेल आपला, अशी परिस्थिती आहे. त्या विष्णू चाटेला का बीडमधून लातूरच्या कारागृहात हरवण्यात आलं? त्याला कुणापासून धोका आहे? कोण त्याच्या मरणावर टपलाय? काय वेगळं ठेवण्यात येते इतर आरोपींपासून? या प्रश्नांची उत्तरं गुलदस्तात आहेत. तिकडे पंकजा मुंडे बारामतीच्या कृषी प्रदर्शनात होत्या. सुप्रिया सुळे आणि त्यांची गळाभेट झाली. सुप्रिया सुळेंनी सांगितलं आमचे कौटुंबिक संबंध आहेत. अजितदादा देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? मला बीडचं बारामती करायची.
अहो बीडचा बारामती कराच, गरजच आहे. पण त्याआधी बीडचा जो बिहार होऊ घातलाय ना, तो पहिल्यांदा बीड बनवा, मग बारामती बनवा. बिहार होऊ घातलेल्या त्या भूमिकेतून पहिले बीडला बाहेर काढा, बीड बनवा आणि मग बारामती बनवा. इकडे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी तर मोठा गौप्यस्फोट केला. 15 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे सगळे दिंडोरीतील एका आश्रमात आश्रयाला होते. थेट आरोप केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया असतील, तृप्ती देसाई असतील, आणखी बरीचशी आहेत, यांच्यापर्यंत माहिती पोहोचतायत. पण आम्हाला वाल्मिक कराड 15 डिसेंबरला कुठं होता हे सांगता येत नाही. हे दुर्दैव नाही का? हे तपास यंत्रणेचं दुर्दैव नाही का? आणि आता तर ब्रेकिंग न्यूज आहे. धनंजय मुंडे दिल्लीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. केंद्रशासित प्रदेश झालेला. 5 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका आहेत. 8 फेब्रुवारीला निकाल आहे. आणि या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीनं आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. नाव आहेत 20, पण त्या 20 जणांमध्ये धनंजय मुंडेचं नावच नाहीये, जे महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक होते. छगन भुजबळांचं तर नाहीच नाही, धनंजय मुंडेंचंही नाव नाहीये. सुनील तटकरेंचं आहे, प्रफुल्ल पटेलांचं आहे, पार्थ पवार यांचं देखील आहे, पण धनंजय मुंडेंचं नाही. का धनंजय मुंडेंना वगळण्यात आलं? मुंबईमध्ये झालेल्या आमदारांच्या मोदींनी घेतलेल्या क्लासमधून धनंजय मुंडेंना क्लासमध्ये जाण्यापूर्वीच परळीमध्ये का पाठवण्यात आलं? का नाही मोदींच्या क्लासमध्ये सामील करून घेण्यात आलं? अहो, याची उत्तर आता धनंजय मुंडेंनीच द्यायला हवीत. धनंजय मुंडेंचं असं झालंय की वाल्मिक कराडला सोडताही येईना आणि धरताही येईना. कारण काल वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड बोलता बोलता बोलून गेल्या, माझ्या नवऱ्याचा केवळ राजकारणासाठी वापर करून घेतला, निवडणुका झाल्या, या आमची साथ सोडली, जेवढी पोळी भाजायची तेवढी भाजून घेतली आणि बाजूला झाले. अहो मुंडे साहेब, जनतेनं तुम्हाला महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीनं निवडून दिलंय. दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं तुम्हाला मिळालेली आहेत महाराष्ट्रात, अजितदादांपेक्षाही जास्त, असं म्हणत अजितदादांनी तुमची पाठ थोपटली होती. म्हणजे जनतेने तुम्हाला निवडून दिलं, त्या जनतेची कामं करायची असतात, जनतेच्या भल्यासाठी कामं करायची असतात, पण तुम्ही समर्थकांची कामं करत बसलात. आणि समर्थकांची कामं करता 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 तुमचे समर्थकच तुमच्यापेक्षा डोईजड होऊन बसले. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मिक कराड. आता समर्थक अडकला की नेता अडकतोच, आणि जिथं जिथं समर्थक आणि त्याचे नेते आणि त्याचे समर्थक अडकतात, तिथं दोघांनाही परिणाम भोगावा लागतो, हे इतिहास सांगतो. जनतेच्या भल्यासाठी यांचा वापर करून घेतला असतात तर आज खुशालीत मंत्रीपद मिळवू शकला असतात. पण आज जे तुम्हाला मंत्रीपद मिळालेलं आहे, रात्री झोप लागते का हो शांत तुम्हाला? हे मंत्रीपद मिळाले ते टिकेल न टिकेल, उद्या राहील न राहील, झोप लागते का हो? महादेवाच्या पिंडीवर जाऊन अभिषेक केलात ना, बैद्यनाथाकडे जाऊन मागणं मागितलं ना, तुम्ही हेच मागितलं असेल ना की या साऱ्या संकटातून मला सोडव.
पण ही संकट उभी करण्यामाग, आपल्याच रस्त्यात काटे ठेवण्यात कुणाचा हात आहे? अहो, असे कराड सांभाळले की बिराड गुंडाळावंच लागणार. सत्तेतून तुम्ही फक्त या सगळ्यांना जवळ केलं, पण या सगळ्यांनी तुमच्या जवळ ज्या जनतेला यायला हवं होतं त्या जनतेला लांब केलं. आज जनता आणि तुमच्यामध्ये जी फळी तयार झाली ती वाल्मिक कराड आणि त्याचे चेले चपाटे. काय अंगात आल्यासारख्या बायका नसतायत. वाल्मिक कराड माणूस नाही, विचार आहे. काय वकील, काय वकिली करतायत. आकाशी इमान राखणं काय असतं हे कराडचे समर्थक दाखवतायत. काय मिळतं असं करून तुम्हाला? मला इतकंच म्हणायचं की आपण ज्या माध्यमातून हे सगळं घडवण्याचा प्रयत्न केला, ज्या माध्यमातून या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, आज त्याच लोकांची हाय लागली. काय म्हणाल्या मंजिली कराड काल? पिंपरी चिंचवड मध्ये जे काय फ्लॅट आहेत त्याचा कर भरला नव्हता म्हणून नोटीस लागली होती. पण फ्लॅट आहेत ना, इतर मान्य आहे. आता फ्लॅट असूच नये का असं म्हणाला. कोण म्हणतं असू नये? असू द्यात की, पण माणसं तुम्ही किती आणि फ्लॅट किती मोजा बघू. तुमचे पिंपरी चिंचवड मध्ये 2 फ्लॅट, एफसी रोडवर पुण्यात 7 व्यापारी दुकानांचे गाळे, तिकडे मगरपट्ट्या ड्रायव्हरच्या नावावर मोठा भला ब्लॉक, आणखी नको तिथं प्रॉपर्ट्या. लोन करून केलं सगळं हे. काल मोठ्या तोंडाने तुम्ही म्हणालात ना, लोन काढून सगळं करतोय म्हणून आम्ही. अशा कुठल्या बँका आहेत जे तुम्हाला एवढं लोन देत आहे? तुमच्याकडे असं काय आहे की ते लोन देण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि घ्या म्हणून? अहो, काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडांनी रजिस्ट्री जी केली होती ना ती सुद्धा रद्द केली. म्हणजे ती रजिस्ट्री 2 ते 3 दिवसात होते. एवढी दहशत तुमची? हे कुठून आणलं एवढं सगळं? आणि हे सगळं घेऊन कुठे जाणार आहात तुम्ही? बातम्या बघा ना, 2-2 हजार कोटींची प्रॉपर्टी. ते जाऊ देत, अख्ख्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधून 141 शेतकरी जे ऊस तोडणी यंत्र मालक आहेत त्यांच्या प्रत्येकाकडून 8 लाख रुपये हपसले आणि आता परत द्यायची वेळ आली तर हात वर करताय. ₹11,28,00,000 कशाला म्हणतात? काय करायचं एवढा पैसा? वाल्मिक कराडवर 14 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावरचे सेक्शन्स डबल टिबल ते वेगळेच, आता लागलेली जोड वेगळीच. तेव्हा मात्र तुम्ही कधी विचारलं का नवऱ्याला की एवढ्या गुन्ह्यांमध्ये तुमचं नाव कसं काय? 307 आहे, आर्म ऍक्ट आहे, अपहरण आहे, खुनाचा प्रयत्न आहे, खून आहे, खंडणी आहे. विचारलं का? का नाही विचारलं? अहो, जेव्हा तो वाल्या दरोडे टाकायचा, लोकांना मारायचा, सोनं चांदी नाणं लुबाडायचा, जोपर्यंत तो पैसे आणून देत होता ना तोपर्यंत घरातले पण खुश होते. कैक रांजण बापाचे भरले त्याचे. एक दिवशी त्यांनी विचारलं, हे मी सगळं तुमच्यासाठी करतोय, त्यामुळे पाप अर्थातच वाढत चाललंय. मारणं, तोडणं, झोडणं, संपवणं, लुबाडणं. माझ्या पापाच्या वाट्यात तुम्ही सहभागी आहात ना, तेव्हा सगळ्यांनी हात वर केले होते. तेव्हा कुठे त्या वाल्याचा
वाल्मिकी झाला. तुम्ही का साथ देताय? कशासाठी? ते त्रेतायुग होतं आणि हा कलियुग आहे म्हणून सगळा संस्कृतीचा विचारांचा भागच बदलला. वाईटाला वाईट म्हणायची वृत्तीच संपली. उलट पहिल्याच खंडणीच्या वेळी जे काही पैसे घरात आणले ना त्याच वेळी म्हणायला पाहिजे होतं की माझी मीठ चटणी भाकरी भरी कष्टाने आणा ती खाईन, पण हे नको. त्याच वेळी जर असं म्हणाला असतात ना तर आज वाल्मिकीचा वाल्या झाला नसता. वाल्याच्या पत्नीमुळं वाल्याचा वाल्मिकी झाला आणि आज तुमच्यामुळं वाल्मिकीचा वाल्या होण्यात तुमचा कुठे ना कुठेतरी हात आहे. सगळेच तुम्ही, समर्थक, कुटुंब, नातेवाईक सगळे. तुमच्या मुलांनी तरी काय दिवे लावले? तो नाव पण काय ठेवलं? सुशील. किती नाव सुंदर आहे हो. नाव ऐकलं तरी छान वाटतं. सुशील. सुशील नावाचे कितीतरी माणसं आहेत, उत्तम आहे. जसं नाव तसं वागतात. आणि तुमचा मुलगा बाप नंबरी तो बेटा 10 नंबरी अशी परिस्थिती आहे. मॅनेजरच्याच कनपट्टीवर बंदूक ठेवून त्याचीच सगळी कागदपत्र, त्याच्याच सगळ्या जमिनी, घोड्या, गाड्या सगळं स्वतःच्या नावावर करून तुम्ही धमकावताय. तेव्हा विचारलत का? का पोराला कानफाटात देऊन कान ओढून विचारलत का? अरे बाबा, बाप जे करतोय तेच तू करतोय म्हणून का नाही बोलू शकलात तुम्ही? आज त्याच मॅनेजरची पत्नी सोलापूर कोर्टात केस लढतीये. बघा तुमच्या पोराचे फोटो. कुठल्या गाडीला टेकून आहेत? कुठल्या टू व्हीलरला नाही की रिक्षाला नाही. महागड्या गाड्या, डिफेंडर सारख्या, त्याच्या गाडीला टेकून याचे फोटो आहेत. कशासाठी एवढं सगळं? आणि कुठे जाणार ही संपत्ती घेऊन? संपत्तीचं नावातच फोड आहे. जी संपत नाही ती संपत्ती, पण हीच संपत्ती आपल्यावर आणते आपत्ती. आणि मग शेवटी हातात उरते माती आणि आपली होते माती. त्या संपत्तीमुळं कुणी जवळ राहत नाही नाती गोती. जोपर्यंत संपत्ती जवळ तोपर्यंत नाती गोती जवळ. संपत्ती संपली, नाती गोती दुरावली. आज कोण आलं तुमच्या मदतीला? एवढा जो आक्रोश करताय, आकांड तांडव करताय, कोण आलं तुमच्या मदतीला? विधानसभेच्या निवडणुका जिंकल्यानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांनी एकमेकांना मिठी मारल्याचे फोटो व्हायरल झालेत. एवढंच नव्हे, धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडाला उचललंय. मला जिंकवलंच, मला मदत केली जिंकवण्यात म्हणून ना. आता वाल्मिक कराड आता आहे, कोण मदत करताय? आलंय का कोणी पुढं? सांगू शकाल का तुम्ही त्यांची नावं? का तुम्हाला रस्त्यावरून आक्रोश करावा लागतोय? का तुम्हाला न्याय मागावा लागतोय? कारण तुम्ही अन्याय केला इतरावर. वाल्मिक कराडनं अन्याय केला इतरावर. आता सगळ्यांनी हात वर केले ना. शेवटी जो तो स्वतःच कातडी वाचवतो ना. झोपा लागत नसतील धनंजय मुंडेंना. आज मंत्रिपद आहे, उद्या राहील की नाही? मोदींच्या क्लासमध्ये बोलवलं का? नाही. उभं राहायला सोडा, बसायला पण नाही. परडी गाठायची. स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली. धनंजय मुंडेंचं नाव आहे का? नाही. का? जे पेरलं ते उगवताच. तुम्ही आम्ही कितीही प्रयत्न करा, कुणाला न्याय चुकला नाही. काय दोष होता हो संतोष देशमुखांचा? वाल्मिक कराड आणि हे सगळे ते गुंड पुंड चेले चपाटे ते चाटे पिटे सगळी ती काय गँग आहे ती. तुम्हाला खंडणी मागताना संतोष देशमुखांचा अडथळा होत होता म्हणून काटा काढलात. 4 पैशासाठी? काय कमी होतं आधीच तुमच्याकडं? तो गुले पत्र्याचं घर
आणि फिरतोय बोंबल स्कॉर्पिओतनं. तुमच्याकडे एवढा पैसा अडका होता, किती हवं पैशाची? अहो, तुमच्या पैशाच्या लोभाच्या स्वार्थाच्या हव्यासापोटी एक कुटुंब प्रमुख संपवलात तुम्ही. उद्धव ठाकरेंनी देखील सामन्यामधून निशाणा साधलाय. अजित पवारांनी राष्ट्रवादीची जी बीडची कार्यकारिणी आहे ना, ती बरखास्त केली आणि नवीन जाहीर केली, पण हे नुसतं ढोंग आहे. अहो, ज्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे त्याचा कुठे घेताय? सामन्यात एक वाक्य आहे, प्रसिद्ध झालंय, अजून खरा नाक तर बिळातच आहे. का अशी वेळ आली हो? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, आणि ती सत्ता टिकवण्यासाठी गुंडपुंडांचा खलबत्ता. कोण आडवा आला की कुटायचा, आडवा आला की कुटायचा, आडवा आला की कुटायचा, नडला की वरवंटा फिरवायचा, नडला की वरवंटा फिरवायचा. आणि खूपच त्रास दिला तर टिपर हायव्यानी उडवून राखेत घालायचा. केवढी ही दहशत आणि केवढा आभास, कशासाठी एवढं सगळं? अहो, मगाच्या वृत्तपत्रामध्ये संतोष देशमुखांनी त्यांना ज्या मरण यातना सोसाव्या लागल्या त्या जेव्हा सांगितल्या ना, ऐकून एवढं वाईट मरण कुणाच्या? असं मारतात का हो? बरं, रिंगण करून करून मारताय. तू उडी हाणली की मी उडी हाणतो, मी उडी हाणली की तू उडी. अरे काय WWF आहे? WWF सेम रिंगण असतं. रिंगणाच्या आजूबाजूला सगळे बगे असतात आणि आत एकमेकांवर एक एक जण उड्या मारत असतात, छाताडावर, पाठीवर, आणखी कुठं. तार होती, तार, क्लच वायर, टोचण्या देत होते. एवढं भयानक मारायचं असतं. एक वाक्य आहे बघा त्यातलं, की कसा मरतोय हे बघण्याची मजा लुटत होता प्रत्येक जण. कसा मरतोय, एखादा माणूस मरतोय आणि ते पाहतानाचा आसुरी आनंद घेणारे असुरच असू शकतात, दानवच असू शकतात, राक्षसच असू शकतात. मी तर म्हणतो माणूस माणसाला असं मारूच शकत नाही. ज्या माणसातली माणुसकी आणि माणूस पण संपलंय ना, तोच मारू शकतो. कोण तो? प्रतीक घुले. त्याच्या बर्थडेच्या दिवशी भांडणं झाली, काय वाद झाला, मारहाण झाला, म्हणून हर्ट झाला त्याचा इगो, अहंकार हर्ट झाला ना, की तो अहंकार भल्या भल्यानं संपवतो, पण त्यासोबत चांगल्या माणसांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो. कट रस्ताय, सावज हेरताय, मग त्याला जाळ्यात ओढताय, मग पिंजऱ्यात टाकताय आणि हाल हाल करून मारताय आणि परत पिंजऱ्यातून बाहेर काढून फेकून देताय. अरे ही कुठली वृत्ती तुमची? वाल्मिक कराड माणूस नाही, एक विचार आहे. अहो, हे वाक्य ऐकूनच हादरा बसला की समर्थकच जर याचे अशी असतील
तर आणखी काय म्हणायचं. आणि असेच समर्थक जर उद्या भविष्यात सगळीकडं निर्माण व्हायला लागले तर परिस्थिती काय असेल. अशी वाईट परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, याचं दुर्दैव आहे. आधी तुम्ही सगळं ठरवताय प्लॅनिंगनी आणि मग ठरवताय की आता याला बरोबर याचा काटा काढायचा. हो, काटा काढताना तरी पण नाही हो. बाबा मला मारू नका, मी तुमच्या कुणाची नावं सांगणार नाही, कुणालाही कळवणार नाही, पण मला मारू नका, सोडा. अहो थोडी तरी दयामाया शिल्लक, थोडी तरी. पण डोक्यातच तुमच्या स्वार्थ, अहंकार, लोभ इतका साचला होता ना, क्रोध. त्यातून तुम्ही हत्या घडवून आणली. दर्दनाक मौत असं जे आपण हिंदीमध्ये ऐकतो ना, तेही कमी पडलं इथे. डोकं फुटलं होतं, छाती फाटली होती, पाठ मोडली होती. शब्द ऐकले तरी नको वाटत. खूप काही करायचं होतं गावासाठी, खूप खूप झटायचं होतं गावासाठी, असं म्हणणारे संतोष देशमुख आज केवळ कुटुंब सोडून नाही गेले, गाव सोडून गेले, जग सोडून गेले. पण आज अख्खं कुटुंब, गाव त्यांना मुकलंय. त्यांच्या उत्तम विचारांना, त्यांच्या सेवाभावी वृत्तीला मुकलंय. आणि ही भर कधीच भरून काढता येणार नाही. ही कमी कोण भरून काढेल. उद्या असे संतोष देशमुख प्रत्येक जिल्ह्यात असतील. प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी अशी सेवाभावी वृत्तीने काम करत असेलच. पण तिथेही असे टगे, खंडणीखोर आपलं घर भरण्यासाठी वखवकलेले असतील. आणि अशा दुष्ट प्रवृत्तींचा आणि सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तीचा जेव्हा आमना सामना होतो ना, तेव्हा मात्र जीव जातो, बळी जातो तो त्या व्यक्तीचा, सेवाभावी वृत्तीच्या व्यक्तीचा. मग अशा वेळी गरज भासते ती महाराष्ट्रात उभ्या असलेल्या खमक्या ताकदीच्या पोलीस प्रशासनाची. अहो त्या वाल्मिक कराडच्या तर खिशात सुद्धा, एका खिशात पोलीस आणि एका खिशात प्रशासनाची परिस्थिती जेव्हा काही वेगवेगळ्या किस्से त्याचे बाहेर आले तेव्हा कळाले. बदल्याही त्यांनीच करायच्या आणि बदलूनही त्यांनीच आणायचं. म्हणजे मुंडेंनी सगळा कारभार त्याच्या हातात दिला आणि यांनी अक्षरशः त्या कारभाराचा बट्ट्याबोळ करून टाकला. पण हे जेव्हा घडत होतं त्याच वेळी जर धनंजय मुंडेंनी त्याचा कान पकडला असताना, तर आज तुला धरू का सोडू या कैचीत धनंजय मुंडे अडकले नसते. त्याच वेळी आईनं त्या वाल्मिक कराडचा कान पकडायला पाहिजे होता. त्याच वेळी मंजिली कराडांनी वाल्मिक कराडाला जाब विचारायला पाहिजे होता. आणि त्याच वेळी धनंजय मुंडेंनी आपल्याकडे घरगडी म्हणून जो कोण कामाला होता, तो जेव्हा अशा अपप्रवृत्ती करत होता, त्याला देखील कान पकडून विचारायला पाहिजे होत. पण कुणीच, यातल्या कुणीच कायदा, कोणीच कान पकडला नाही वाल्मिक कराडचा. आईनं पकडला नाही, पोरग बिघडलं. पत्नीने खडसावून विचारले नाही, नवरा बिघडला. आणि इकडं
ज्याच्याकडे कामाला होते त्या मालकानं विचारलं नाही म्हणून नोकर बिघडला. आणि याच बिघडलेल्या प्रवृत्ती एकत्र येऊन मग तो सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, तो कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, हे सगळे एकत्र येऊन ही गँग बनली आणि त्यातून परळी आणि बीड मध्ये दहशत माजायला सुरुवात झाली. आता या दहशतीचा सामना करावा लागतो तो सर्वसामान्यांनाच. एखादा नवीन कुठला प्रोजेक्ट आला की हे खंडणी बहादर तिथं आलेच वास काढत. झालंय ना बोलणं तसं. विष्णू साठे तिथे गेलेला, त्याच्या मोबाईल वरून हा वाल्मिक कराड त्याला धमकावतोय, 2 कोटी द्या नाही तर प्रोजेक्ट बंद करा. सुदर्शन घुले सांगतोय तसं करा. एवढं होऊ नाही, पुढे काही झालं नाही म्हणून पुन्हा सुदर्शन घुले माणसं घेऊन त्या कंपनीच्या दारात गेला, प्रोजेक्ट कंपनीच्या, अबादा विंडमिलच्या. मग गेटवर जाऊन वॉचमनला मारहाण केली, प्रकल्प अधिकाऱ्याला मारहाण केली. ही एवढी दहशत. आणि आपल्याच गावातल्या कुणाला तरी मारहाण झाली म्हणून सरपंच संतोष देशमुख आणि काही ग्रामस्थ त्या ठिकाणी जातात. त्याच दिवशी त्या प्रतीक घुलेचा काय बर्थडे. मग पोरं एकमेकांच्या अंगावर धावून जातात, काय थोडंफार एकमेकांना मारहाण करतात. त्याचा व्हिडिओ बनतो, व्हायरल होतो आणि प्रतीक घुलेला हर्ट होतो. माझा इगो दुखावला गेला. आणि मग जयराम चाटे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले काही करून याचा काटा काढायचा म्हणून विष्णू चाटेशी संधान साधतात. आणि तो विष्णू चाटे त्याचा आका वाल्मिक कराडशी या सगळ्या गोष्टींचा विचार मांडून समोर हा सगळा घडवून आणतात. 3 ते 3:15 दरम्यान संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण झालं. त्यानंतर 3:20 ते 3:30 या 10 मिनिटांमध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचा संवाद झालाय. विष्णू चाटे, वाल्मिक कराड, सुदर्शन घुले. कशासाठी फोन केला गेला त्यावेळी? अपहरणाआधी, अपहरणानंतर आणि खुनानंतर कशासाठी? हवा पाण्याच्या गप्पा मारल्यात का तुम्ही एकमेकांशी? नाही ना. म्हणजे तुमचा संबंध आहे त्या खुनाशी, तुमचा संबंध आहे खंडणीशी, तुमचा संबंध आहे या दोन्ही प्रकरणांशी. वाल्मिक कराड जे केलं ना ते चुकीचं होतच, पण माणुसकीला देखील शोभणारं नव्हतं. जीव वाचवण्यासाठी माणसं धावतात आणि जीव घालवण्यासाठी ना अपप्रवृत्ती धावतात. कुठल्या कॅटेगरीत आहात? माणसाच्या तर बिलकुलच नाही. आज तुम्ही जिथे आहात ना तीच तुमची जागा आहे. तुमच्याकडे असतील आलिशान गाड्या, आलिशान बंगले, आलिशान फ्लॅट. आज राहताय कुठं? आणखी किती दिवस राहणार ना हे तुमचं तुम्हालाही माहित नाही. कारण कर्मच अशी केलीत तुम्ही की त्या पलीकडे दुसरं तुमच्या हातात काहीच नाही. आता जे केलंय ते भोगावं लागेल. आज तुमचेच फ्लॅट किती आहेत हे शोधण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्यात. आणि तुम्ही कुठं आहात? तुम्ही बिनभाड्याच्या खोलीत आहात. ते तुमच्या चुकीमुळे, तुमच्या कृतीमुळे. एवढं सगळं कमवून कुणाच्या घशात घालणार होतात? बर कुठे ना कुठे तरी तुमचंही पोट भरलंच असेल ना. त्याच्या वरचं काय करायचं आता? वरच्या मजल्यावर आलं तर मग सगळं बाहेरच पडेल की. मग कुठं पास केलं ते सगळं निघणार आहे.
कुठेतरी पास केलं ना? बायपास तर नक्कीच नाही. आपण काय करतोय, कुठल्या पद्धतीने लोकांशी बोलतोय आणि आज कुठे आहात? बरोबर म्हणाले होत्या पंकजा मुंडे. कुठं आहेत ते ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही? ते वाल्मिक कराड कुठं आहेत? आज बिनभाड्याच्या खोलीत. आता धनंजय मुंडेंचं पान हलत नाही या म्हणण्याला अर्थ आहे का? आता धनंजय मुंडे मस्तपैकी खातायत, पितायत, निवांत आपापल्या घरीच आहेत, आपले दौरे सगळे फिरणं सगळं मंत्रीपद आहे त्यांच्याकडे. तुम्ही कुठं आहात? वाल्मिक कराड कुठं आहे तू? अरे तू तिथंच आहेस जिथं तू असायला हवा होता. कोण आलं मदतीला? जेव्हा तुला एसआयटीच्या प्रकरणात एसआयटीनं या खुनाच्या कटात सहभागी करण्यासाठी मकोका कोर्टात नेलं ना, हे सगळं जे घडलं ना, ज्या तो दिवस होता ना, तेव्हा धनंजय मुंडे परळीतच होते ना. आले का मदतीला जाऊन? आले का? तू त्यांच्या मदतीला धावून गेला असशील हे तू सांगशीलच, कारण की तू समर्थक आहे. तुझ्याशिवाय तर त्यांचं पान हलत नव्हतं. त्यांचीच बहीण सांगते ना. आज कुठं कोण आहे? आज जो तो आपापल्या कार्यक्रमात आहे, जो तो आपापलं काम करतोय. तू काय करतोय? तू काय करतोय? किती पाप केली हे मोजतोय का? अरे आपण आयुष्यात जे काही करायला पाहिजे होतं ते न करता, तुझा इतिहास ऐकला आम्ही. पांगरी छोटस गाव, मग तिथून परळीत. पहिलं खूप छान 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 छान, नंतर सत्ता हातात आली ना. अगदी परळीचा नगराध्यक्ष पदाचा प्रभार स्वीकारला. लाडकी बहीण योजनेचा परळी अध्यक्ष. कशी काय पदं मिळत गेली? कुठपर्यंत गेला हा प्रवास? आणि आज कुठं येऊन थांबला? एवढी सगळी प्रॉपर्टी आहे, आज कुठल्या खोलीत आहे? सरकारी बिनभाड्याच्या खोलीत. जी काही सीपॅप मशीन असते, स्लीप ऍपनिया नावाचा तुला आजार आहे, आज तीच मशीन मागण्यासाठी दाद मागावी लागते, विनंती करावी लागते, याचना करावी लागते. किती जणांचे श्वास कोंडले असतील, किती जणांचे श्वास गुदमरले असतील तुझ्या कृत्यामुळे. हा विचार कधी केलाय का? स्वतः तर आत गेला, बाकीचे नाही आत घेऊन गेला. किती वय आहेत त्यांची? 24, 27, 25, 24, 25. या वयात शिकून सवरून मोठं व्हायचं, बीडचं नाव मोठं करायचं, ते सोडून बीडचं नाव खराब करण्यात ती सगळी गँग लागली. गँग गेलेली गँग. तुला असलेच पाहिजे चटर फटर चेले चपाटे. यांना घेऊनच तुझी दहशत तुला वाढवायची होती आणि त्याचाच हा सगळा परिपाक. म्हणजे आज तेही तुझ्यासोबत, ते तूही त्यांच्यासोबत, पण कुठं? जिथं नसायला पाहिजे तिथं नाही, जिथं असायला पाहिजे तिथं. एखाद्या माणसाचा जीव घेणं एवढं सोपं वाटलं का हो? आणि एवढं सोपं, एवढी प्रॉपर्टी नावावर घेऊन काय मिळालं? जेव्हा खंडणीचा गुन्हा दाखल झाला, हिंमत होती ना, ताकद होती ना, दहशत होती ना बीडमध्ये, का पुण्याचा आसरा घ्यावा लागला? का 15 दिवस पेंच अभयारण्य मध्य प्रदेश, महाकालेश्वर मंदिर मध्य प्रदेश, गुजरात, आणखी कुठं कुठं देवदर्शन,
एवढं सगळं करून भीती होतीच, आणि मग सीआयडी कडे स्वतःहून शरण. का? याचा अर्थ हे स्पष्ट आहे की कराड पाय खोलात आहे. जी तुम्ही दुष्कृत्य केलीत ना, त्याची फळं इथंच भोगायची. गेली महिनाभर फक्त आणि फक्त एवढंच नाव आहे, वाल्मिक कराड. कुठलेही प्रसार माध्यम बघा, कुठल्याही माध्यम बघा, चॅनेल्स बघा, त्या टॉप न्यूज मराठी पण अपवाद नाही. वृत्तपत्र बघा, सोशल मीडिया बघा, पारावर कट्ट्यावर गावातल्या पारा कट्ट्यावर जाऊन चर्चा बघा, एकच नाव, वाल्मिक कराड. तुझ्या दुष्कृत्यांची यादी वाचण्यात दिवस दिवस घालवलेत लोकांनी, आणि तू केलेली दुष्कृत्य शोधून काढण्यात तपास यंत्रणांनी दिवस घालवले. म्हणून या ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात ना, जे काय तू करतोयस, जे तू काय केलंयस, पेरलंय, ते आता हळूहळू बाहेर येणार. मंजिरी कराड म्हणाल्या काल की आता मी धस, सुरेश धस यांचं पण बाहेर काढणार, बजरंग सोनवणेंचं बाहेर काढणार. काढा, काढा ना, मी तर म्हणतो काढायलाच पाहिजे. पण त्यांचं काढलं म्हणजे यांचं, या वाल्मिक कराडचं झाकून ठेवायचं असा त्याचा अर्थ होत नाही. महाराष्ट्रात वाल्मिक कराडसारखी कुणीही कृत्य केलेली असतील तरी तो तितकाच दोषी आहे. मग तो कुणी का असेना, तो कोणत्याही पदावर का असेना, मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो किंवा आणखी कुणी असो. अहो, इथं मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले, मुख्यमंत्र्यांना घरी बसावं लागलं, मंत्र्यांना घरी जावं लागलं. ज्यानी ज्यानी ही सगळी कृत्य केली, जो जो याच्यात आहे, त्याचं नाव पुढे यायलाच पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. मग तो कुणी का असेल, कारण चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायचं नसतं आणि अपप्रवृत्तींना जवळ ठेवायचं नसतं. इतके आंधळे झाले, इतके आंधळे झाले सत्तेमध्ये. पैसा संपत्ती सत्ता, परत पैसा संपत्ती सत्ता, सत्ते पे सत्ता, आणि मग सगळा घडवून आणला हा गुत्ता. 9 आता आहेत आणि 1 बेपत्ता, अशी परिस्थिती आज. तो आंधळे कितीही बाहेर फिरत असला तरी तपास यंत्रणा डोळस आहे, त्याच्या मुसक्या आवळल्याशिवाय राहणार नाहीच. आता तर ज्युडिशियल इन्क्वायरी सुद्धा लावली. असा काय फास आवळलेला आहे सगळ्या आरोपींभोवती. आता फक्त पुरावे सादर होणं बाकी आहे, खटला उभा राहणं बाकी आहे. आता त्यात कोणी कमी पडू नका, तपास यंत्रणेने कमी पडू नये, सरकारनं कमी पडू नये, प्रसार माध्यमांनी कमी पडू नये, जनतेनं कमी पडू नये. पब्लिक आउटक्राय झाला ना, तेव्हा सरकारला जाग यायला लागली. मग सरकार खडबडून जाग झालं. मग एसआयटी, सीआयडी, मकोका, ज्युडिशियल इन्क्वायरी, प्रॉपर्टी सीज, बँक खाती गोठवली, याला पकड त्याला पकड, सगळं काही झालं. ताकद जनतेत असते, जनतेच्या एकीत असते. ही एकजूट, ही वज्रमुठ महत्वाची. आज जनतेनं आवाज उठवला नसता तर केस, हा तपास या वळणावर आलाच नसता. आम्ही तर केवळ निमित्त आहोत.
प्रसार माध्यमांचं काम केवळ निमित्त आहे. जे घडतंय, जे दिसतंय ते मांडणं, त्याच्यावर भाष्य करणं. खरंय ते खरंय, खोटं ते खोटं, निष्पक्ष आणि निर्भीडपणे प्रत्येक विषयाची मांडणी करणं हेच प्रसार माध्यमांचं मूळ काम आहे. आणि ते करतायत. प्रत्येक वृत्तपत्रातला, प्रत्येक माध्यमांचा प्रतिनिधी जो जो कोणी या सगळ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी या ठिकाणी आपली सेवा बजावतोय ना, ती इमानी इतबारे बजावण्यासाठी तयार आहे. न्याय मिळायलाच हवा. सरकार, पत्रकार, जनता हे जर एकाच वळणावर, एकाच ट्रॅकवर, एकाच गोष्टीसाठी एकत्र आले ना, तर रिझल्ट चांगला असला. पण या तिघांची तोंड जर तिन्ही दिशेला असली ना, तर कोणतीच गाडी कोणत्याच रुळावर धावणार नाही. आज सगळे एकत्र येऊन काम करतायत. वाईट प्रवृत्तींच्या विरुद्ध लढतायत. सरकार लढतंय. मुख्यमंत्री त्यांची जेवढी ताकद वापरता येईल तेवढी वापरतायत. आणि ती वापरावी, कुणालाही सोडू नये. त्यांचं ते विधिमंडळातलं वाक्य आजही माझ्या कानात घुमतं. कोणीही असो, या गुन्ह्यात कोणीही असो, आता नाव ज्याचं येते त्याचं नाव घेताय म्हणून तेही सांगतो, वाल्मिक कराड. मग त्याचे कुणाबरोबरही फोटो असो, याच्याबरोबर त्याच्यावर अगदी माझ्या बरोबर असोत, पण जर या गुन्ह्यात कोण दोषी असेल तर त्याला सोडणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांचं वाक्य होतं. आणि त्या वाक्यानिशी ते वागले, करून दाखवलं. स्वागत आहे सरकारचं. फक्त आता ढिलाई बरतू नका. कराड जाळ्यात आलाय, कराड तुरुंगात आला म्हणून जनतेनं देखील आक्रसून जाऊ नये. समाजसेवक, पत्रकार यांनी देखील ढिलं पडू नये. काम करत राहावं आपलं. सर्वोच्च टोक गाठायचं या गोष्टीतलं ते म्हणजे न्याय आहे. बदला नव्हे, न्याय. हे न्यायासाठी चाललंय, बदल्यासाठी नाही. ज्यांना कोणाला बदला घ्यायचा आहे म्हणून ते यात उतरले असतील ते उघड्यावर पडतील, आणखी नंतर ते बदललेले दिसतील. पण जो न्यायासाठी भांडतोय ना, त्याला अजिबात हात लागणार नाही, त्याला अजिबात धक्का लागणार नाही. म्हणून न्यायासाठी पेटून उठणं हेच काम तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. या कामाची ही जी पोचपावती तुम्हा आम्हाला मिळेल, त्याच वेळी लक्षात येईल की जनता जनार्दन असते, सरकार सेवक असतं. फक्त सरकारनं जनतेच्या साठी राबायचं असतं, जनतेसाठी काम करायचं असतं, जनतेसाठी पद भोगायची असतात. पण याच जनतेला वेटीस धरून तुम्ही काही 4 टाळक्यांसाठी जर आपली यंत्रणा राबवत असाल तर ही 4 टाळकी उद्या तुमच्याच टाळूवरचं लोणी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच झालं या प्रकरणात. धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची गरज होती, वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची गरज होती. धनंजय मुंडे एक प्रतिकात्मक नाव आहे. असे कितीतरी राजकारणी आहेत. आपल्याला जर राजकारणाची शिडी चढायची असेल, वेगवेगळी पदं भोगायची असतील, तर माणसं पाहिजेत, लीडर पाहिजेत, बेडर पाहिजेत, काही करणारी पाहिजेत, जीव देणारी पाहिजेत, जीव घेणारी पाहिजेत. आणा वडून सगळी. मग टाका तुकडे, तुकडे टाका. फक्त तुकडे टाकले की काम होतंय. मग काय, एक एक जण आपल्या खांद्याची शिडी करतो आणि त्याला वरती चढवत जातो. त्या राजकीय व्यक्तीला तो एक एक पद उपभोगत जातो. सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, मग आमदार, खासदार, मंत्री, पाहिजे तेवढी पदं मिळवत जातो. पालकमंत्री काय म्हणा. पण हे कळत नाही हे तुकडे खाणाऱ्यांना, अरे हे आपल्या खांद्यावर पाय ठेवून आपली शिडी करून वर चढलेत.
आणि ज्यावेळी यांना कळतं की आता हा खांदा काही कामाचा नाही, आपल्या याला काढून घेतला जाईल आणि आपण खाली पडू, त्याच वेळी हे शिडीरावरती लटकतात आणि तुम्हाला बाजूला करतात. तेच घडलंय या प्रकरणात, तेच घडलंय. खड्यासारखा बाजूला केला. तुझा माझा काही संबंध नाही. ज्याच्यासाठी राब राब राबला, ज्याच्यासाठी जीव दिलात आणि जीव घेतलात सुद्धा, काय काय उद्योग केले तुमचं तुम्हाला माहिती. आज काय झालं? उत्तर द्यावं वाल्मिक कराड आणि त्याच्या घरच्यांनी, कुटुंबानं आज उत्तर द्यावं. आज वाल्मिक कराडची आई रडतीये, आज वाल्मिक कराडची पत्नी रडतीये. का रडायला लागलात? आपल्या नवऱ्यानं, आपल्या पोरानं कुणाला तरी रडवलंय कायमचं ना, त्याचा विचार कधी करणार आहात तुम्ही? बघा ना तिकडे जाऊन, त्याचा विचार कधी करणार? आज तुमच्यावर रडायची पाळी आली, कारण की तुम्ही असं अनेकांना रडवलंय. तुम्हाला माहीतही नसेल की आपल्या मुलानं आणि आपल्या नवऱ्यानं, आपल्या पोरानं कुणाकुणाला रडवलंय. ज्या घरातली व्यक्ती जाते ना, त्या व्यक्तीलाच गेल्यानंतर त्या घरातल्या व्यक्तींनाच कळतं की त्या घरातली व्यक्ती घरात असतानाची किंमत काय असते. आता तुम्हाला कळत असेल. तुमचा नवरा तर त्या बीड जिल्ह्यातच आहे, तुमचा मुलगा बीड जिल्ह्यातच आहे, पण देशमुख कुटुंबातला तो मुलगा, त्या आईचा, त्या मायमाऊलीचा पती, त्या मुलांचा वडील, त्या भावाचा भाऊ आज या जगात पण नाही, जगात पण नाही. आणि तरी देखील तुम्ही बाहेर येऊन सांगता आम्ही चक्काजाम करू, आम्ही हाव करून त्याव करू. अहो, आपण कुणासाठी भांडतोय? ज्यानं घरदार पेटवून दिली, ज्यानं घरदार संपवली, ज्यांनी घरातली व्यक्ती पळून नेऊन मारले, त्यांच्यासाठी भांडताय? न्यायासाठी भांडायला हवं होतं, हक्कासाठी भांडायला हवं होतं. आपल्या पतीचा कुणीतरी वापर करतो हे आज कळलं का तुम्हाला? आज डोळे उघडले का तुमचे मंजिली कराड? माझा थेट प्रश्न आहे, आज डोळे उघडले का तुमचे? काल परवापर्यंत मनोज जरांगे यांना समाजकंटक म्हणणाऱ्या तुम्ही आज मनोज जरांगेंना मी पण मराठा आहे असं म्हणून, मराठा म्हणून मला पण न्याय द्या असं म्हणताय तुम्ही. काल परवापर्यंत त्याला मराठा आणि वंजारा हा जातीयवाद करतायत असा आरोप त्यांच्यावर करत होतात. आज त्यांच्याकडं तुम्ही मी मराठा आहे मला न्याय द्या असं म्हणताय. म्हणजे तिथं सुद्धा तुम्ही जातीचाच फायदा घ्यायचा प्रयत्न करताय का? आता नवरा वंजारी आणि तुम्ही मराठा का? हो, कुठली जातपात आणि कसली जातपात? या सगळ्या प्रकरणाला जातीयवादाचा रंग कुणीच देऊ नये, कुणी चुकून प्रयत्न सुद्धा करू नये. आणि मुळात ही लढाई जातीयवादाची नव्हतीच. मी तर म्हणतो महाराष्ट्रात जाती अंताची लढाई सुरू व्हायला पाहिजे, जातीयवादाची नाही, जाती अंताची लढाई सुरू व्हायला पाहिजे. संतोष देशमुख ज्याच्या मदतीला धावून गेले ना, त्याची जात वेगळी, संतोष देशमुखाची जात वेगळी. काय फरक पडला? माणसाला मारतायत, आपल्या गावातल्या माणसाला मारतायत. मला जायला पाहिजे. याला म्हणतात माणुसकीची जात. माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म. हे संतोष देशमुखांना सांगायचं होतं, ते त्यांनी कृत्यातून दाखवलं. म्हणून आज संतोष देशमुख भले या जगात नसले तरी संतोष देशमुख यांचा विचार कायम आहे. अरे कराडचा तो कोण समर्थक आहे ना, वकील, त्याला मी थेट सांगतो, हे घे आजचा सुविचार. संतोष देशमुख माणूस नाही, एक विचार आहे, एक विचार आहे, सुविचार आहे. आज संतोष देशमुख नाहीये, पण विचार अजरामर आहे, विचार कायम आहे.
त्यांनी जपलेली सेवाभावी वृत्ती आजही असंख्य संतोष देशमुख जन्माला येथून जपतील, पुढे नेतील, पिढ्यान पिढ्या लागतील. काय सांगतो तू? करारचा समर्थक तो वकील. अण्णाच्या विरोधात घोषणाबाजी करायची नाही. अण्णा म्हणजे देव माणूस. अरे असा देव माणूस असतो का जो माणसाला पळून देऊन मरस्तवर मारतो आणि मरत नाही म्हणून छाताडावर उड्या मारून त्याचा जीव घालवतो? असा माणूस असतो का रे? अरे कुठं नेऊन ठेवलाय बीड आपला? हा विचार करा जरा. तुम्ही कितीही बीडचा बिहार करायचा प्रयत्न केलात ना, होऊ देणार नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती बीडवर तितकंच प्रेम करते, बीडकरांवर तितकंच प्रेम करते. होय, आमचा महादेव आहे तिथं, आमचा परळी वैद्यनाथ आहे तिथं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आमचा स्वाभिमान, अभिमान आहे तिथं. तुम्ही काय सांगताय? बीडचा बिहार तुम्ही करू शकत नाही. बीड आमच्यापासून वेगळा नाही, बीड आमचा आहे. अहो जरा जरी कुठं सुई टोचली तर अख्ख्या अंगाला वेदना येते ना. बीडला काय झालं तर महाराष्ट्राला वेदना होणारच ना. त्यामुळे जातीवादाकडे हा सगळा विषय नेऊ नका, याचा काही संबंध नाही या गोष्टीशी. मी मागच्याही मुलाखतीत म्हणालो होतो, जाता जात नाही तिला म्हणतात जात. पण कधी विझणार ही जाती भेदाची आग? सळसळत असेल तुमच्या हृदयात माणुसकीची पात, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जाती भेदाचा निपात. त्यामुळे जाती अंताच्या लढाईकडे वळा, जाती अंताची लढाई करा, जातीयवादाची लढाई खेळू नका. हा धर्म तो बौद्ध आणि हा हिंदू आणि हा मुसलमान. अहो काय काय कपाळावर शिक्का मारला होता का जन्माला येताना? का ठप्पा मारलाय आमच्या बिंबीवर? मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी वंजारी आहे, मी मराठी आहे, मी बेलदार आहे, मी चांभार आहे, मी आणखी काय काय आहे, मी काय आहे? नाही हो. अहो ज्या घरात जन्माला आलो त्या घरातली जात चिकटली, त्या जन्माला येणाऱ्याचा दोष काय? अहो एक संत एक देश आहे आपला. 18 पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. तो महाराष्ट्र आहे आपला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना आणि एक न्याय या माध्यमातून रचलेलं लिहिलेलं संविधान आज अख्ख्या भारतातल्या कानाकोपऱ्याला लागू होतं. तो भारत देश आहे आपला. आणि देश देश म्हणजे तरी काय हो? दर्या खोरे, नदी नाले, डोंगर, बस इतकंच? अहो माणसांचाच असतो ना देश, हाडामासाच्या माणसांचाच असतो ना देश. आम्ही तर हाडामासाची माणसंच ना. कोण गोरा कोण काळा, कसला वर्णभेद आणि कसली जातीभेद? कुठं आहोत आपण? कुठल्या शतकात आहोत आपण? आणि काय बोलतोय आपण? काय चाललंय महाराष्ट्रात? अहो गुन्हेगाराला जात नसते आपण म्हणतो ना, तसंच मरणाऱ्यालाही जात नसते आणि मारणाऱ्यालाही जात नसते. हे कधी शिकणार आपण? मारणारा कुठल्या जातीचा आणि मरणारा कुठल्या जातीचा हे बघू नका. कुठल्या अपप्रवृत्तीने कुठल्या सेवाभावी वृत्तीच्या माणसाला मारला ते बघा. या अपप्रवृत्तींना ठेचून काढा. अहो जातच ती जन्माला आल्यापासून चिकटली. एकमेव चिकटपट्टी आहे ती. किती खरवडून काढा, नाही निघत ती, नाही निघत. जेवढं खरवडून काढाल ना तेवढा आणखी सोलवटणार ते. मग तिच्या नादी लागूच नका. जाती पातीच्या पलीकडे माणुसकी असते आणि हा माणुसकीचा धर्म शिकवणारा देश आपला. या जगात गुणगान गातात भारताबद्दल. गौतम बुद्धांनी जी एकी दाखवली, ताकद दाखवली, शिकवलं आपल्याला, सम्यक ज्ञान दिलं, त्या ज्ञानाचं गुणगान करतात आज अख्खा
जग गुणगान करतं. आणि अशा या भारतातल्या या सर्वोत्कृष्ट महाराष्ट्र देशात, काय म्हणतो आपण, महाराष्ट्र देशात ह्या असल्या जातीपातीच्या गोष्टींवरून त्या सगळ्या गोष्टी चालतात. हे प्रकरण तितक्याच ताकदीनं आहे, तितक्याच ताकदीनं चाललेलं आहे. आता मात्र ढिलाई देऊ नका. हे वाल्मिक कराड सारखे असे बनवू नका. माझी तर राजकारण्यांना हात जोडून विनंती आहे. कुणाकडे जर असे वाल्मिक कराड असतील ना तर आत्ताच कान पकडा त्याचे. आज त्याच्या खांद्याची शिडी करून तुम्ही जाल वरती. पण जेव्हा हा खांदा बाजूला होईल ना तेव्हा तुम्हाला एक तर शिडीला लटकून राहावं लागेल, निवाक नाही तर खाली जमिनीवर यावं लागेल. आणि जे कोण वाल्मिक कराड बनवू पाहतायत ना त्यांना पण विनंती आहे, वाल्मिक असाल तर वाल्मिक राहा, वाल्मिकाचे वाल्या बनू नका, नाहीतर कुणीही वाली नाही. आज बघा त्या वाल्मिकीचा जो वाल्या झालाय त्याची अवस्था काय आहे. मोठा सबक आहे हा, मोठी शिकवण मिळाली ह्या प्रकरणातून. करिअर घडवताना चांगल्या मार्गाने घडलं पाहिजे आणि ते घडवण्यासाठी चांगल्या माणसांसोबत राहिलं पाहिजे. अ मॅन ही नोन बाय कंपनी ही किप्स. माणसाचा स्वभाव माणसाची ओळख त्याच्या संगतीवरून ठरत असते. जशी ज्याची संगत तसं त्याचं वर्तन. आता कोण कुणाच्या संगतीत येऊन बिघडलं याचं उत्तर त्या संगतीदारांनाच माहिती. एकमेकांचा वापर करून वापर झाला की फेकून देणाऱ्या वृत्ती काही कामाच्या नसतात. म्हणून प्रत्येकानं आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडणं, ती जपणं, माणुसकीला टिकून ठेवणं हाच सगळ्यात मोठा गाभा आहे या माणुसकीचा. आणि तोच आम्ही उत्तमरित्या पार पाडला पाहिजे. काही होऊ देत, या वाल्मिक कराड आणि त्याच्या सगळ्या चेला चपेटांना शिक्षा ही होणारच. सरकारने धारेवर धरलेलंच. मुंडे साहेब, विनंती आहे तुम्हाला, अख्खा महाराष्ट्र आता तरी मुंडे राजीनामे देतील, आता तरी मुंडे राजीनामा देतील म्हणून उद्याच्या पेपरची हेडलाईन वाचायचा प्रयत्न करतायत, ब्रेकिंग न्यूजचा प्रयत्न करतायत बघायचा. पण तुम्ही काय टसचा मस होत नाही. किमान नैतिकतेच्या मुद्द्यावरून, नैतिकतेच्या जाणीवेवरून हे सगळं प्रकरण संपेपर्यंत आपण राजीनामा द्यावा. नाहीतर तुम्हाला पक्षातून राजीनामा देण्यासाठी दबाव आणला आणि म्हणून मी राजीनामा दिला अशी वेळ तुमच्यावर आली तर त्याचा काय उपयोग होईल. तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितला गेला, विचार करा तेव्हा काय होईल. कारण की आज तुम्हाला त्या स्टार प्रचारकांच्या यादीत पण घेतलं नाही. तुमची बीडची जिल्हा कार्यकारिणी सुद्धा बदलून टाकली. तुम्हाला मोदींच्या क्लासला देखील बसून दिलं नाही. का तुटक राहतंय तुमच्यापासून सगळं, का बाजूला होत चाललेत तुमच्यापासून. कारण तुम्ही ज्याची बाजू घेतलीत ना तो बाजू घेण्याच्या पात्रतेचाच नव्हता. त्यामुळे आता जे काही तुम्ही महादेवाच्या साक्षीने ठरवलं असेल ना ते करा. तुम्ही लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत असं ऐकलं. परळी शांत करणं,
परळीत शांतता प्रस्थापित करणं, कायदा व सुव्यवस्था राखणं एक मंत्री या नात्यानं, त्या परळीचे आमदार या नात्यानं तुमचं कर्तव्य आहे. ते पार पाडा. पुन्हा एकदा मी त्या संतोष देशमुख यांच्या अनावृत्त पत्राकडे येतो आणि थांबतो, कारण या प्रकरणावर किती बोलावं आणि किती सांगावं तितकं कमीच आहे. त्यातली जी संतोष देशमुख यांची जी वाक्य आहेत ना, जी टोचलीत मनाला, अशी घर केले काळजात त्यांनी, ती वाक्य फक्त शेवटची एक दोन घेतो आणि मी थांबतो आता. माझं शरीर तर केव्हाच मातीत मिसळलं गेलं, पण वेदना आजही तितक्याच होत आहेत. शरीर मातीत गेलं, पण त्या शरीराला दिलेल्या वेदना मात्र संपलेल्या नाहीयेत, त्या आजही होत आहेत. खूप भयानक ही वाक्य. इतकं मारलं की मरणानंतर सरणावर जातानाही प्रचंड वेदना झाल्या. मृत शरीराला वेदना होत नसतात, पण संतोष देशमुखांच्या अनावृत्त पत्रामध्ये मरणानंतर सरणावर गेल्यानंतर ही वेदना झाल्या. ही वेदनेची तिडीक तुमच्या आमच्या मनात कायम साठवून ठेवा की या संतोष देशमुखांना न्याय द्यायचा आहे. फक्त शेवटच सांगतो, संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे कुणी आरोपी आहेत, ज्यांनी हे सगळं कुणी घडवून आणलेलं आहे, त्यांना शिक्षा तर होणारच, पण त्यांना फाशीच्या दोरावर लटकेपर्यंत, फाशीवर लटकलेला बघितल्यापर्यंत कुणीही शांत बसता कामा नये. हा लढा चालू ठेवला पाहिजे. संतोष देशमुख न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, त्यांचं गाव न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. मी तर म्हणतो आज सारा महाराष्ट्र प्रतीक्षेत आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, मी संतोष देशमुख बोलतोय. हे पत्र तुम्ही वाचा, पहा. त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला जी वाचा फोडली आहे ना, ती एकदा ऐका आणि मगच ठरवा की आता न्याय कसा द्यायचा आहे आणि अन्यायाला कसा संपवायचा आहे. बस इतकंच. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.